शृंगार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. आता मानस सारखा चांगला माणूस पुन्हा मिळेल जो एका विधवेला आपले जीवनसाथी करून घ्यायला तयार होईल. मम्मीचं म्हणणं आहे की मानस दादाचं लग्न काजलशी व्हावं. काय? रितिकाचं आयुष्य मार्गी लावण्याचा जितका प्रयत्न करू शकते मी तितका जरूर करेन. माझं म्हणणं मान्य करा, नाहीतर हे ओझ मी माझ्या मनावर घेऊन जगू नाही शकणार. की माझ्या सुनेला आनंद देण्याच्या प्रयत्नामध्ये मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुम्ही यायला खूप उशीर केलात आणि आता तुम्हाला इथून रिकाम्या हातानेच परत जावं लागेल. आणि तसंही रितिकाशी तुमचं नातं आता तुटलेलंच आहे, तर मग तुम्ही कशाला काळजी करताय? रितिका आता तिच्या आई वडिलांची जबाबदारी आहे. ते स्वतः हा निर्णय घेतील की रितिकाच्या आयुष्याचं काय करायचं. तुम्ही जाऊ शकता. निघून जाते मी, पण ही गोष्ट मला तुम्हाला पुन्हा सांगावीशी वाटते की ही चूक माझी आहे. यामध्ये रितिकाच्या आई बाबांची काहीही चूक नाहीये. त्यांची चूक नाहीये म्हणून ते या बाबतीत तुमच्याशी नाही बोलू शकणार. माझ्या चुकांची शिक्षा माझ्या सुनेला नका देऊ. तिला आपलंसं करा तिला. पप्पा, आंटी बरोबर बोलत होत्या ना. जर मानस दादा आणि रितिका दीदीचं लग्न पुन्हा एकदा जुळलं तर खूप चांगलं होईल. अरे म्या तुझं अभिनंदन करतो सुंदरलाल की तू जे बोललास ते करून दाखवलंस. रितिकाला त्या घरात घुसू नाही दिलंस. शाबाश. रे तिला येऊच काय मी तिची सावली पण नाही पडू देणार. रितिकाचं या घराशी नातं जुळणं मला अजिबात मान्य नाही. तिने या घरात पाऊल ठेवण्याचा अर्थ आहे माझ्यासाठी धोक्याची घंटा. आणि तुला हे तर चांगलंच माहिती आहे ना मित्रा की सुंदरलाल घंटा नाही वाजवत, बासरी वाजवतो. एकदा का एखाद्याची बासरी वाजवली ना तर त्यानंतर कायमची त्याची पुंगी वाजते. बरं जाऊ दे, तुला एक गोष्ट सांगायची होती. बोल की. राहुलची तर मी तिचं लग्न नाही होऊ दिलं, पण असं नको व्हायला की ती त्या मानसच्या घरची सून होण्यात यशस्वी होईल. अरे काय बोलतोयस तू सुंदरलाल? अरे जर तू बोलतोयस ते झालं ना तर त्या मुलीची ताकद अजूनच वाढत. अरे जर तू बोलतोयस ते झालं ना तर त्या मुलीची ताकद अजूनच वाढल. बस
हीच गोष्ट तर मला तुला समजवायची आणि तुलाही सावध करायचंय. रितिकाला आता सत्याच्या मुळाशी जायचंय. तिने तपासही सुरू केलाय. मानसला सांगून तिने राकेशच्या जजमेंटवाली फाईल मागून घेतली. प्रश्न हा आहे की तुझी माणसं जी या केसशी संबंधित आहेत ते आता कुठवर लपून राहणार. सुंदरलाल, तुझं नाव तर सुंदरलाल आहे, पण कधी कधी बोलतोस मात्र खाणीरडे. होय, अरे बाबा, आपल्याला आपल्या बाजूने सावध जरूर राहायला पाहिजे, पण इतकी ही घाबरण्याची मुळीच गरज नाही. ती इतक्या सहजासहजी काही सिद्ध नाही करू शकणार. राकेशला देशद्रोही सिद्ध करण्यासाठी आपण न्यायालयात जे पुरावे सादर केले होते ना, त्या पुराव्यांना जगातलं कोणतंच न्यायालय, कोणताही कायदा खोटं नाही ठरवू शकत. अरे राकेश तर बिचारा हा विचार करत करत या जगातून निघून गेला की ते पुरावे आले तरी कुठून. आणि मी या जगात हा विचार करत जगतोय की तू अखेर हे सगळं केलंस तरी कसं. म्हणायचंय की ती राकेशवाली व्हिडिओ सीडी होती ना, जिच्यात त्याने आपला गुन्हा कबूल केला होता आणि ही गोष्टही कबूल केली होती की याच्या बदल्यात त्याने पैसे घेतले होते. अरे अखेर ते पुरावे उत्पन्न कुठून केले. तुझ्या लक्षात आहे ना की त्या फोरेन्सिक लॅबवाल्याने हे मान्य केलं होतं की ते खरं होतं. ही गोष्ट तर जगातलं कोणतंच न्यायालय खोटं नाही ना ठरवू शकत. सुंदरलाल, तू काळजी नका करूस. ती पाखरं जी खूप खूप उंच उडतात ना, ती ऊन आणि गरमीमुळं आपण हुनच जळून खाली पडत्यात. या रितिकाच्या बाबतीतही असंच काही होणार आहे. मी तर ठरवून ठेवलेलं आहे की तिचं काय करायचं. बस तू बघत राहा, बघत राहा. जज साहेबांमध्ये तर आता हिंमत उरलीच नाही की ते लग्नाचा विषय काढू शकतील. म्हणून रितिकाची सासू स्वतः आली होती माझ्याकडे या लग्नासाठी भीक मागायला. पण मावशी, तुला माहित नाही राहुलचं लग्न मोडलंय ते? नाही काजल, आणि आता आम्हाला या नात्याशी काही घेणं देणंच नाहीये. हे लग्न मोडलेलं आहे म्हणजे मोडलेलं आहे. बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे. प्रश्न या गोष्टीचा नाहीये की त्या सासू असूनही काय विचार करून येते. प्रश्न या गोष्टीचाही नाहीये की मानसचं लग्न कुठे आणि कोणाशी होणार आहे. मी तर फक्त तुझा हा हट्ट बघून थक्क झालोय. हो, हा माझा हट्ट आहेच. अच्छा, हा हट्ट आहे तुझा, हं? आणि तू तुझ्या हट्टाच्या वेदीवर आपल्या मुलाच्या सुखाचा बळी द्यायला निघालीयस, हो ना? अरे सुजाता, आई तर ममतेची मूर्ती असते. तिचं मन तर मेणासारखं असतं, जे दुसऱ्यांचा त्रास बघून, त्यांचे अश्रू बघून पाघळून जातं. आश्चर्य वाटतं मला तुला बघून की तुझं मन इतकं दगडाच आहे की तुझ्यावर निलिमाजींच्या अश्रूंचा काही परिणाम नाही झाला. असे मगरीचे अश्रू मी खूप पाहिले. मला माझ्या मुलासाठी बायको आणायचीये. लग्नाचं नातं ही काही एखादी वस्तू नसते की कोणी भीक मागायला यावं आणि ती उचलून देऊन टाकावी. लग्नाचं नातं ही काही एखादी वस्तू नसते की कोणी भीक मागायला यावं आणि ती उचलून देऊन टाकावी.
मावशी जाऊ दे ना. तू गप्प बस काजल. तुला मध्ये बोलायची मुळीच गरज नाहीये. मग तुझ्या दृष्टीने नेमका नात्याचा पाया तरी काय आहे? कशाच्या आधारे तुला आपली सून निवडायची? आपल्या हट्टाच्या आधारे की आपल्या पसंतीच्या आधारे? तुला आपल्या मुलाच्या मानसच्या आनंदाची जराही पर्वा नाही? तुझ्या दृष्टीने त्याच्या पसंतीला काही महत्व नाहीये? एकदा का हे लग्न झालं ना की मग त्याला काजलच आवडायला लागेल. आणि जर त्याला पसंत नाही पडली तर? जर तुझ्या हट्टाखातर तू लग्न करूनही दिलंस पण नंतर लग्न नाही टिकलं तर काय होईल? कधी विचार केलायस तू? तुझ्या मनात कधी विचार केलायस की याचा परिणाम काय होऊ शकतो? एक साथ तीन आयुष्य, तीन आयुष्य उद्ध्वस्त होतील. 3 आयुष्य उद्ध्वस्त होतील एक साथ. एका बाजूला ऋतिकाच्या डोळ्यात अश्रू असतील, दुसऱ्या बाजूला मानसचं दुःख आणि तिसऱ्या बाजूला काजल अश्रू काढत बसलेली असेल. अरे का तू तुझ्या हट्टाला पेटून या काजलचं आयुष्यही उद्ध्वस्त करायला निघालेलीस तू? का राग करतेस हिच्या आयुष्याची? जिथे तुला हे चांगलंच ठाऊक आहे. तुला माहितीये की मानसला ऋतिका खूपच आवडते. मानसला आवडत नाही, मानसला आवडत होती. ऋतिकाचं लग्न तर कुणा दुसऱ्याशीच होणार होतं ना. जर ऋतिका दुसऱ्या कुणाची झाली असती तर काय करणार होता मानस? आणि काय केलं असतं तुम्ही? मी काय करणार? काही नाही, काही करू शकलो नसतो. मी कोण्या दुसऱ्याच्या मुलीला माझी सून होण्यासाठी भाग नाही पाडू शकत. पण आता जेव्हा सर्व काही गोष्टी पक्क्या झालेल्या आहेत, ते आपल्या होकाराची वाट बघतायत, तू तुझा हट्ट धरून बसलीस. एकदा मी तुमचं सगळं काही ऐकलं होतं पण आता अजिबात नाही, अजिबात नाही. सुजाता, कसं समजावू मी हिला? कसं? ही चूक माझी आहे. यामध्ये ऋतिकाच्या आईबाबांची काहीही चूक नाहीये. त्यांची चूक नाहीये म्हणून ते या बाबतीत तुमच्याशी नाही बोलू शकणार. माझ्या चुकांची शिक्षा माझ्या सुनेला नका देऊ. तिला आपलंसं करा, आपलंसं करा तिला. एकदा मी तुमचं सगळं ऐकलं होतं पण आता अजिबात नाही, अजिबात नाही. काय करतेस मम्मी? अरे आलीस? मम्मी खूप दमले ग, खूप दमले. अच्छा एक काम कर, तू फ्रेश हो जा. मी तुझ्यासाठी गरमागरम पालक भाजी बनवते. नाही, भूक नाही आता. अरे दीदी, इथे तुम्ही आहात आणि ऋतिकाही. खरं तर एक गोष्ट सांगायची होती मला. मग बोल ना काकी. आपण तर मानसच्या घरच्यांशी काही बोलू शकत नाही, पण तुझी तर मैत्री आहे ना मानसशी. हो, आणि तुझं तर बोलणंही होत असेल त्याच्याशी. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ नका काढू दीदी. मला तर फक्त इतकंच जाणून घ्यायचंय की मानसला तर याचा पत्ता लागलेलाच असणार की राहुलने लग्नाला नकार दिलेला आहे. तर बस मला इतकंच जाणून घ्यायचंय की मानस या बाबतीत काय विचार करतोय. हे बघ काकी, मानसशी या बाबतीत ना माझं कोणतंही बोलणं झालंय आणि ना मी काही बोलणार आहे या विषयावर. मी कधी म्हटलं की तू या बाबतीत बोल म्हणून? अरे जर तुझं बोलणं मानसशी होतच आहे तर मानस काहीतरी नक्की बोलला असणार.
असो, माझं बोलणं जर आवडलं नसेल तर मग जाऊ दे. मला तर फक्त इतकंच वाटत होतं की हे पुन्हा एकदा जुळून यावं. असो, माझं बोलणं जर आवडलं नसेल तर मग जाऊ दे. मला तर फक्त इतकंच वाटत होतं की हे पुन्हा एकदा जुळून यावं. हो रितिका, खरंच बोलतेय काकी. मलाही वाटतंय की एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. कोणी सांगावं की आपल्या प्रयत्नांना यश येईल. नाही मम्मी, माझ्यासाठी तुला असं त्यांच्यासमोर झुकण्याची मुळीच गरज नाहीये. जे व्हायचं असेल ते होणार मम्मी. त्याच्यासाठी आपल्या मान सन्मानाशी किंवा स्वाभिमानाशी तडजोड करण्याची मुळीच गरज नाहीये. तू कोणत्या मानसन्मानाविषयी बोलतीयस रितिका? मान सन्मान तर तुझा तेव्हा असता जर कुठे तुझे लग्न पक्क झालं असतं. माहितीये ना, दोन्हीकडून तुझं लग्न मोडलेलं आहे. काकी, तू याला मान सन्मानाचा मुद्दा नको बनवूस. का सर्वांच्या जखमेवरची खपली काढतेस? माझं बोलणं तर सगळ्यांना कायम टोचतच असतं. मम्मी, कारण मी जे बोलते ते खुपतच नेहमी सगळ्यांना. मम्मी, मी खूप थकले. जे व्हायचं असेल ते होणार मम्मी. त्याच्यासाठी आपल्या मान सन्मानाशी किंवा स्वाभिमानाशी तडजोड करण्याची मुळीच गरज नाहीये. मान सन्मान तर तुझा तेव्हा असता जर कुठे तुझे लग्न पक्क झालं असतं. माहितीये ना, दोन्हीकडून तुझं लग्न मोडलेलं आहे. मला तुझ्या निर्णयावर काही हरकत नाहीये मम्मी, पण जरा विचार कर. तुला काजलचं आयुष्य सुखी करायचंय. तिच्याशी तर कोणीही लग्न करेल मम्मी, पण रितिका, तिच्याशी कोण लग्न करेल माझ्याशिवाय? म्हणजे रितिकाशी लग्न करून तुला तिच्यावर उपकार करायचे आणि यांना असं वाटतं की तुझं रितिकावर प्रेम आहे म्हणून, आणि माझ्या या निर्णयामुळे तुझं मन दुखावेल. हो, बरोबरच बोलतोय मानस. जर तुला असं वाटतंय की मानसला रितिकावर उपकार करायचे, तर त्याचं कारण हेच आहे. कारण मानस रितिकावर प्रेम करतो. आणि ही गोष्ट मी इतक्या खात्रीने अशासाठी सांगू शकतो कारण की हे लग्न मोडल्यानंतर मी मानसच्या चेहऱ्यावर उदासी पाहिली होती. जरा विचार कर ना मम्मी. जर मनात आपलेपणाच नसेल तर कोणी कोणासाठी का उदास होईल? ही गोष्ट तुला का नाही समजून घ्यायची? तुला ही गोष्ट का नाही समजून घ्यायची की अखेर त्यांनी आपल्या बाबतीत काय केलंय? लग्नाची तारीख पक्की झाली होती आणि लग्नाला नकार दिला. आता तर हेच व्हायला पाहिजे की त्या लोकांची मुलगी त्यांच्या घरीच बसून राहील आणि त्यांनी आपल्या बाबतीत जे काही केलंय त्या गोष्टीची जाणीव त्यांना चांगल्या पद्धतीने होईल. तर मग रितिकाच्या मम्मी पप्पांच्या चुकीची शिक्षा तुला रितिकाला द्यायची आहे मम्मी? हा, काय चूक आहे तिची? का हीच तिची चूक आहे मम्मी की तिने आपल्या मम्मी पप्पांच्या निर्णयाला विरोध नाही केला? तिला आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करायची, एका सुनेप्रमाणे नाही तर एका मुलाप्रमाणे त्यांना तिला सांभाळायचंय. का यात तिची चूक आहे?
हा तर तिचा चांगुलपणा आहे मम्मी. प्रत्येक माणसाने तिच्याकडून धडा घेतला पाहिजे. मग रितिकाला अडवलंय कोणी? जाऊन आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत अरे राहावी? तुझ्यासारख्या बायका ज्यांना तर कोणाच्या भावना समजून घेतात आणि नाही कोणाचा आपलेपणा सुद्धा. ना त्यांच्यावर कोणाच्या अश्रूंचा परिणाम होतो, ना कोणाच्या वेदनेची जाणीव. कधीही आपल्या बोलण्यावर कायम नाही राहत त्या. आणि ना त्या लोकांच्या बाबतीत ते घडतंच येताना हवं असतं. काजल बरोबर लग्नाचा निर्णय तुझा होता ना, तर मग माझा निर्णय ही ऐक तू.